आली र पेरणी धावत येर काळ्या मेघा किरपा आता करी शिवाराच सोनं येऊ दे र औदाच्यान काली पदरात दान देवा कृपा करी धावत येर काळ्या मेघा कृपा आता करी. 20 जुलैच्या आदल्या दिवशी दुपारपासूनच मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली होती आणि दुसऱ्या दिवशी पहाटे इरशाळवाडी गाव कायमचं नष्ट झालं. इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून 6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात इरशाळवाडी आदिवासी वाडी आहे. येथे आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. या घरांवर दरड कोसळली आहे. गावामध्ये दुर्घटना घडण्याच्या आदल्या दिवशी गाव नेहमी सारखे शांत झोपून गेले आणि पहाटे सूर्य माथ्यावर येण्याआधी संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं. 19 जुलै रोजी रात्री 10:30-11 वाजण्याच्या सुमारास काहीतरी फुटल्यासारखा मोठा आवाज झाला. हा आवाज होता दरड कोसळण्याचा. मुसळधार पावसामुळे डोंगरकडा कोसळून गावावर पडला आणि मातीचा ढिगारा, चिखल, उमळलेली झाडे खाली येऊ लागली. डोंगराचा भाग कोसळू लागला. अखेरीस दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्यामध्ये संपूर्ण गाव कायमचे झोपी गेलं. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा इसर गजल कालची रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे.